मराठी साहित्य क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या लेखिका प्रज्ञा जांभेकर यांनी आता हिंदी साहित्य विश्वात सुद्धा दमदार पाऊल टाकलेलं आहे। त्यांच्या उधार का उजाला या हिंदी कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा मुंबईतील प्रभादेवी इथे रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला। सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित या कविता संग्रहाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक विनय हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं। ज्येष्ठ कवी तथा अभिनेते किशोर कदम, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी तसंच पहिले भारतश्री विजू पेंडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रज्ञा जांभेकर यांच्या कवितांमधील मानवी संवेदना, सामाजिक भान आणि आशयघन लेखनाचं उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केलं। तर प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित विशेष काव्य अभिवाचन कार्यक्रमाला सुद्धा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सुनील कांबळे, राजेश शिरभाते आणि सानिका गोडसे यांनी कविता संग्रहातील निवडक कवितांचं प्रभावी अभिवाचन करून उपस्थितांची मनं जिंकली। आपने कभी जिंदगी की आवाज सुनी है? आपने कभी जिंदगी की आवाज सुनी है? कभी आवाज के धागों में जिंदगी बुनी है आपने? तो लीजिए ये उधार का उजाला, ये किताब है। सर, आम्हाला पुस्तक दिले, पण आपल्या 12वीच्या मुलांना एक पुस्तक द्या। त्यांना 12वी नंतर त्यांना खरंच जीवनात उभं राहण्याचा जो सुरुवात होणार आहे ना, ती 12वी नंतर म्हणजे आपल्या शाळेच्या या गेटच्या बाहेर जेव्हा जातील किंवा शाळेचे एक राजहंस म्हणून ते बाहेर जायला पाहिजेत आणि हे पुस्तक त्यांना बरंच उपयोगात पडेल। शायद प्रज्ञा को भी मालूम नहीं है कि वो जिस रास्ते पर चल रही है उस रास्ते से उसके पहले जो गुजरे हुए बहुत महान कवि है, उनसे भी तुमने बहुत कुछ लिया है और इसलिए यानी बिना सोचे अगर ये संदर्भ तुम्हारी कविता में आते हैं तो उसके लिए तुम विशेष बधाई की पात्र हो। मला असं जाणवलं की प्रज्ञा जांभेकरांच्या कविता व्यष्टीबद्दल बोलतात तसंच समष्टीबद्दलही बोलतात, भौतिकतेबद्दल बोलतात तसंच मानसिकतेबद्दलही बोलतात। म्हणजे या सगळीकडे संचार करणारी प्रतिभा या पुस्तकातून समोर येते।